पूर्वी राजकारण हे समाजसेवेचे एक माध्यम होते, मात्र आता तो एक धंदा झाल्याची टीका समाजातून अनेकदा होत असते। भ्रष्टाचार आणि सत्तापदाचा गैरवापर यातून अमाप संपत्ती मिळवणारे लोकप्रतिनिधी पाहिले की ही टीका योग्यच आहे याची खात्री पटते। परंतु अशा गढूळ वातावरणातही काही प्रामाणिक राजकारणी व लोकप्रतिनिधी सुद्धा आढळतात, मात्र ते अपवादानेच। सध्याच्या खर्चिक निवडणूक पद्धतीमध्ये लोकांसमोर मत मागायला जाणे देखील अतिशय महागले आहे। त्यामुळे सर्वसामान्य आर्थिक परिस्थिती असलेले लोक फारच कमी संख्येने निवडणुकीच्या मैदानात उतरतात, ही वस्तुस्थिती आहे। कोटीच्या कोटी उड्डाणे अशी या निवडणूक खर्चाची परिस्थिती झाली असताना बुलढाणा लोकसभा मतदारसंघातील ठळक 5 उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज भरताना सादर केलेल्या शपथपत्रांमध्ये त्यांच्या संपत्तीचे काय विवरण सादर केले आहे, त्यांची शैक्षणिक पात्रता काय आहे, त्यांच्या उत्पन्नाचे स्रोत कोणते आहेत, चल व अचल संपत्ती त्यांच्याकडे किती आहे, याचा सर्व लेखाजोखा निवडणूक आयोगाकडे जमा झाला आहे। तर पाहूया बुलढाणा लोकसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज सादर केलेल्या या 5 नेत्यांची आर्थिक व शैक्षणिक स्थिती। यातील पहिले नाव आहे विद्यमान खासदार व शिवसेनेचे उमेदवार प्रतापराव जाधव यांचे। प्रतापराव जाधव यांनी आपल्या शपथपत्रामध्ये संपत्तीचे विवरण सादर केले आहे। या शपथपत्रात खासदार जाधव यांनी त्यांच्यासह त्यांच्या पत्नीकडे असलेली रोख रक्कम, बँकेतील ठेवी, दागिने, शेती, प्लॉट, वाहने, व्यावसायिक भागीदारी यासह बांधकाम केलेल्या इमारतींची माहिती दिली आहे। खासदार जाधव व त्यांच्या पत्नी सौ राजश्री प्रतापराव जाधव यांच्याकडे मिळून एकूण 15,29,20,448 रुपयांची संपत्ती आहे। 2019च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी खासदार जाधव यांनी शपथपत्र सादर केले होते, तेव्हा त्यांच्याकडे एकूण 11,26,72,966 रुपयांची संपत्ती असल्याचे त्यांनी म्हटले होते। आता 5 वर्षात त्या 4,24,07,482 रुपयांची वाढ झाली आहे। खासदार जाधव यांच्याकडे स्वतःच्या नावावर 16 एकर तर पत्नीच्या नावावर 51 एकर शेतजमीन आहे। खासदार जाधव यांच्याकडे एप्रिलच्या 3 तारखेपर्यंत 50,000 रुपये रोख, तर सौ राजश्री जाधव यांच्याकडे 1,80,000 रुपयांची रोकड आहे। शपथपत्रात दिलेल्या माहितीनुसार खासदार जाधव यांचे वार्षिक उत्पन्न 65,78,080 रुपये एवढे आहे, तर त्यांच्या पत्नी सौ राजश्री जाधव या वर्षाला 32,44,620 रुपये कमावत असल्याचे शपथपत्रात नमूद केले आहे। खासदार जाधव यांनी त्यांच्या उत्पन्नाचे साधन शेती व खासदार म्हणून मिळणारे वेतन, तर पत्नी सौ राजश्री यांच्या उत्पन्नाचे साधन शेती, हॉटेल, SR कंपनीचा पेट्रोल पंप, वेअर हाऊसिंगमधून मिळणारे उत्पन्न असे दाखवले आहे। प्रतापराव जाधव यांच्याकडे 2,22,21,533 रुपयांची जंगम मालमत्ता आहे, तर पत्नीकडे 2,43,23,890 रुपयांची जंगम मालमत्ता दाखवली आहे। यात रोकड, बँकेमधील रक्कम, फिक्स्ड डिपॉझिट, पॉलिसी, शेअर्स, दागिने यांचा समावेश आहे। प्रतापराव जाधव यांनी स्वकष्टाने अर्जित केलेली 2,74,62,525 रुपयांची स्थावर मालमत्ता, तर त्यांच्या पत्नीकडे 5,96,93,000 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे, ज्यामध्ये शेती, प्लॉट, फ्लॅट यांचा समावेश आहे। खासदार प्रतापराव जाधव यांच्या नावावर 16 एकर तर त्यांच्या पत्नीच्या नावावर 51 एकर शेतजमीन आहे। अकोला जिल्ह्यातील म्हैसपूर येथे सौ राजश्री जाधव यांच्या नावावर 9 एकर शेती आहे। मेहकर तालुक्यातील खंडाळा, खामगाव, गोळेगाव, माळसावरगाव यासह इतर ठिकाणी सौ राजश्री जाधव यांच्या नावावर शेती आहे। खासदार प्रतापराव जाधव यांना वारसा हक्काने 1,90,84,500 रुपयांची संपत्ती मिळाली आहे, ज्यात मूळ गावी मादनी येथील शेतजमीन, मेहकर येथील राहत्या घराचा समावेश आहे, तर त्यांच्या पत्नी यांच्याकडे 60,75,000 रुपयांची मालमत्ता वारसा हक्काने मिळाली आहे। श्री व सौ जाधव या दोघांची जंगम मालमत्ता व स्थावर मालमत्ता आणि वारसा हक्काने मिळालेली मालमत्ता
15,29,20,000 रुपयांचे आहे. खासदार प्रतापराव जाधव यांचे शिक्षण BA प्रथम वर्षापर्यंत झाले आहे. आज घडीला जाधव यांचे वय 63 वर्षे असून गत 30 वर्षापासून ते लोकप्रतिनिधी म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. दुसरे उमेदवार असलेले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांनी देखील आपले शपथपत्र निवडणूक आयोगाकडे सादर केले आहे. यामध्ये त्यांनी त्यांच्याकडे असलेली एकूण संपत्ती, शेती, वाहने, शिक्षण, त्यांच्यावर दाखल असलेले गुन्हे याबद्दलची माहिती दिली आहे. नरेंद्र खेडेकर यांच्याकडे केवळ 55 गुंठे शेती आहे. ती शेलू शिवारात आहे. खेडेकर यांच्या पत्नी सौ अर्चना खेडेकर यांच्या नावावर शेती नसून कोणताही प्लॉट नाही. नरेंद्र खेडेकर व त्यांच्या पत्नी सौ खेडेकर यांच्याकडे एकूण 4,47,40,087 रुपयांची संपत्ती असल्याचे शपथपत्रामध्ये नमूद केले आहे. नरेंद्र खेडेकर यांनी शपथपत्रातून दिलेल्या माहितीनुसार खेडेकर यांनी विद्युत अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा केलेला असून अमरावती येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात 1983 खेडेकर यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आहे. नरेंद्र खेडेकर यांच्याकडे आज 4 एप्रिलच्या तारखेत 55,800 रुपये कॅश स्वरूपात असून त्यांच्या पत्नीकडे 48,500 रुपये असल्याचे या शपथपत्रामध्ये त्यांनी नमूद केले आहे. बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवणारे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी देखील आपले शपथपत्र निवडणूक आयोगाला सादर केले आहे. यामध्ये त्यांनी त्यांच्याकडे असलेली संपत्ती, उत्पन्नाचे स्रोत, दाखल असलेले गुन्हे याचे संपूर्ण विवरण निवडणूक आयोगाला सादर केले आहे. शपथपत्रात दिलेल्या माहितीनुसार रविकांत तुपकर यांच्याकडे जंगम आणि स्थावर मालमत्ता मिळून 16,36,281 रुपयांची संपत्ती आहे. तुपकर यांच्यापेक्षा त्यांच्या पत्नी ॲडव्होकेट शर्वरी तुपकर यांची परिस्थिती चांगली आहे. ॲडव्होकेट शर्वरी तुपकर यांच्याकडे जंगम आणि स्थावर मालमत्ता मिळून 76,99,000 रुपयांची संपत्ती असून पती पत्नी दोघे मिळून तुपकर यांच्याकडे 93,35,895 रुपयांची संपत्ती दाखवण्यात आली आहे. शपथपत्रात दिलेल्या माहितीनुसार रविकांत तुपकर यांनी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक येथून BAची पदवी संपादन केली असून तुपकर यांनी त्यांच्या संपत्तीचे स्रोत शेती, तर तुपकर यांच्या पत्नी शर्वरी तुपकर यांनी वकिली व्यवसाय दाखवला आहे. रविकांत तुपकर यांच्या नावावर कोणतेही वाहन नसून शर्वरी तुपकर यांच्या नावावर एक ॲक्टिवा, तुपकर यांना लोकवर्गणीतून मिळालेली इनोवा व एक महिंद्रा कंपनीची बोलेरो कार आहे. तुपकर यांचे वार्षिक उत्पन्न 7,44,275 रुपये, तर ॲडव्होकेट शर्वरी तुपकर यांचे वार्षिक उत्पन्न 4,91,280 रुपये असल्याचे शपथपत्रामध्ये नमूद केले आहे. रविकांत तुपकर यांच्याकडे 2 एप्रिलच्या तारखेत 2 लाख रुपयांची रोख रक्कम, तर शर्वरी तुपकर यांच्याकडे 50,000 रुपयांची रोख असल्याचे सांगण्यात आले आहे. रविकांत तुपकर यांच्या हाताकडे कॅश इन हँड 5,000 यांच्या हातामधील चांदीचे 5,000 रुपयांचे कडे, तर शर्वरी तुपकर यांच्याकडे सोन्याची अंगठी, मंगळसूत्र, कानातले, बांगड्या आणि मोरणी असे 3,56,000 रुपयांचे दागिने असल्याची माहिती शपथपत्रामध्ये नमूद करण्यात आली आहे. बुलढाण्याचे माजी आमदार विजयराज शिंदे हे देखील भारतीय जनता पक्षाचे उमेदवार म्हणून निवडणूक मैदानात उतरले असून त्यांनी आपल्या शपथपत्रामध्ये 96 एकर शेतजमीन स्वतःकडे दाखवली असून त्यात स्वतः शिंदे यांच्या नावावर 55 एकर तर पत्नीच्या नावावर 41 एकर शेतजमीन आहे. याशिवाय शिंदेच्या नावावर 2 प्लॉट, जिजामाता क्रीडा संकुलामध्ये 1 दुकान, तर पत्नीच्या नावावर 1 कोटी रुपये बाजार मूल्य असलेली प्लॉटिंगची जमीन आहे. शिंदे दाम्पत्याकडे असलेल्या एकूण संपत्तीपैकी 50 लाख रुपयांची संपत्ती ही शिंदेंना वारसा हक्काने मिळाल्याचे त्यांनी नमूद केले आहे. त्यात निवासी इमारतीचा समावेश आहे. विजयराज शिंदे आणि त्यांच्या पत्नी अर्पिता शिंदे यांच्याकडे मिळून एकूण 11 कोटी रुपयांची संपत्ती आहे. त्यात त्यांच्याकडे असलेली रोकड, सोन्याचे दागिने, शेअर्स, गाड्या, ट्रॅक्टर, शेतजमीन आणि प्लॉटिंग जमिनीचा समावेश आहे. मात्र एवढे असले तरी शिंदे कर्जबाजारी देखील आहेत. विजयराज शिंदे यांच्यावर 5,50,53,000
305 रुपयांचे कर्ज आहे. विजयराज शिंदे यांचे वार्षिक उत्पन्न 28,91,590 रुपये तर त्यांच्या पत्नीचे वार्षिक उत्पन्न 11,24,080 रुपये असल्याचे दाखवण्यात आले आहे. तर उत्पन्नाचे स्रोत शेतीतून येणारे उत्पन्न, मालकीच्या इमारतीतून येणारे भाडे, माजी आमदार म्हणून मिळणारी पेन्शन असे नमूद करण्यात आले आहे. विजयराज शिंदे यांनी आपल्या शपथपत्रामध्ये नमूद केलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे 3 चारचाकी कार आहेत. त्यामध्ये एक फोर्ड कंपनीची, एक हुंडाई कंपनीची अल्काइजर, तर टोयोटा कंपनीची यंदा खरेदी केलेली 24,69,000 रुपयांच्या नव्या कोऱ्या इनोव्हा कारचा समावेश आहे. विजयराज शिंदे यांची पत्नी अर्पिता शिंदे यांच्याकडे शेतकामासाठी महिंद्रा कंपनीचा ट्रॅक्टर देखील आहे. विजयराज शिंदे यांच्याकडे सोन्याची साखळी, 2 अंगठ्या, सोन्याचे ब्रासलेट असे 7,18,000 रुपयांचे, तर अर्पिता शिंदे यांच्याकडे मंगळसूत्र, पाटल्या, सोन्याचा चपलाहार असे 8,45,000 रुपयांचे दागिने आहेत. याशिवाय शिंदे यांच्याकडे चिखली अर्बन बँकेचे 2,38,000 रुपयांचे शेअर्स असून त्यांच्या पत्नीकडे देखील 1,09,000 रुपयांचे शेअर्स आहेत. विजयराज शिंदे यांनी आपल्या शपथपत्रामध्ये दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे 1 एप्रिल रोजी 2 लाख रुपयांची रोकड, तर पत्नीकडे 1.5 लाख रुपये रोख होते. याशिवाय विजयराज शिंदे यांच्या चिखली अर्बन बँकेच्या खात्यात 5,90,000 तर दुसऱ्या खात्यात 5,000 रुपये आहेत. HDFC बँकेच्या खात्यात 1,89,616 रुपये तर भारतीय स्टेट बँकेच्या खात्यात 74,000 रुपये जमा आहेत. अर्पिता शिंदे यांच्याकडे विविध बँकेच्या खात्यात 90,000 रुपये जमा दाखवले आहेत. शिंदे यांनी LIC पॉलिसी प्रत्येकी 25 लाख रुपयांच्या 2 पॉलिस्या काढल्या असून अर्पिता शिंदे यांनी HDFC लाईफ इन्शुरन्स कंपनीच्या 21 लाख रुपयांची पॉलिसी काढली आहे. शिंदे यांनी निवडणूक आयोगाला सादर केलेल्या शपथपत्रानुसार त्यांच्यावर HDFC बँक शाखा बुलढाणा यांचे 3,58,86,739 रुपयांचे कर्ज दाखवले आहे. भारतीय स्टेट बँक शाखा बुलढाणा यांच्याकडून 28,20,876 रुपयाचे कर्ज असून युको बँक शाखा बुलढाण्याचे 35,66,781 रुपये, अदिती अर्बन शाखा बुलढाण्याचे 1,05,58,909 रुपये, तर टोयोटा फायनान्सचे 22,20,000 रुपयांचे कर्ज दाखवण्यात आले आहे. विजयराज शिंदे यांच्यावर आज घडीला एकूण 5,50,53,305 रुपयांचे कर्ज या शपथपत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे. वन बुलढाणा मिशनचे संदीप शेळके हे या यादीतील 5वे उमेदवार असून त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आपण शेळके यांनी सादर केलेल्या त्यांच्या शपथपत्रामध्ये त्यांच्याकडे असलेल्या एकूण संपत्तीची व त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांची, कर्जाची, शिक्षणाची माहिती सविस्तरपणे नोंदवली आहे. संदीप शेळके आणि त्यांच्या पत्नी राजर्षी शाहू मल्टीस्टेटच्या अध्यक्षा सौ मालती शेळके यांच्याकडे मिळून 9,55,44,674 रुपयांची संपत्ती आहे. संदीप शेळके यांच्याकडे 3 एप्रिल रोजीच्या तारखेत 1,15,250 रुपये कॅश स्वरूपात आहेत, तर सौ मालती शेळके यांच्याकडे 1,29,330 रुपयांची रोकड आहे. संदीप शेळके यांचे शिक्षण BA पर्यंत झाले असल्याचे त्यांनी शपथपत्रामध्ये नमूद केले आहे. संदीप शेळके यांचे बँक ऑफ महाराष्ट्राच्या खात्यात 5,80,700 रुपये, HDFC बँक शाखा बुलढाण्याच्या खात्यात 1,36,359 रुपये, ICICI बँकेच्या खात्यात 34,239 रुपये, पंजाब नॅशनल बँकेच्या खात्यात 1,27,319 रुपये, भारतीय स्टेट बँक शाखा सुंदरखेडमध्ये 1,14,600 रुपये, IDBI बँकेच्या खात्यात 84,938 रुपये, खामगाव अर्बन बँकेच्या खात्यात 936 रुपये, युनियन बँकेच्या खात्यात 42,600 रुपये, राजर्षी शाहू ग्रामीण सहकारी पतसंस्थेच्या खात्यात 6,78,643 रुपये दाखवण्यात आले आहे. याशिवाय संदीप शेळके यांनी ICICI बँक शाखा बुलढाणामध्ये 10,38,667 रुपये मुदती ठेवीच्या स्वरूपात गुंतवले आहेत. HDFC बँक शाखा बुलढाणामध्ये 50,055 रुपये, राजर्षी शाहू ग्रामीण पतसंस्था शाखा सुंदरखेडमध्ये
500 रुपये व राजर्षी शाहू मल्टीस्टेटमध्ये 5,03,925 रुपये मुदती ठेवीमध्ये संदीप शेळके यांनी गुंतवल्याचे दाखवण्यात आले आहे. सौ मालती शेळके यांनी ICICI बँकेत 5,49,333 रुपये मुदती ठेवीमध्ये गुंतवले असून स्वतः अध्यक्ष असलेल्या राजर्षी शाहू मल्टीस्टेटमध्ये त्यांनी मुदती ठेव योजनेअंतर्गत 9,19,637 रुपये गुंतवल्याचे या शपथपत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे. तर मंडळी, हा तर झाला कागदावरचा मांडलेला लेखाजोखा. खरा लेखाजोखा तर जनतेच्या मनात आहे. कोण उमेदवार कितपत प्रामाणिक आहे, सचोटीचा आहे व त्याचा मतदारांशी असलेला, जनतेशी असलेला व्यवहार कसा आहे, त्याला विकासाची किती जाण आहे, हे सर्व जनता जनार्दन चांगल्या प्रकारे जाणतेच. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवाराची सचोटी, प्रामाणिकता, त्याची कार्यशैली, जनतेच्या प्रश्नाबद्दल असलेली खरीखुरी तळमळ पाहूनच आपण मतदान कराल असा आम्हाला विश्वास वाटतो. हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर अवश्य लाईक करा, शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मनातील भावना या कॉमेंट बॉक्समध्ये अवश्य लिहा. धन्यवाद.